चला मेंढरी टीम आपला 12 प्रतिनिधी पाठवून द्यायचं समालोचन कक्षामध्ये. काहीच वेळात आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेची सुरुवात नाणेफेक प्रथम सामन्याची आपल्याला पाहायला मिळाली मेंढरी संघाच्या बाजूने जात असताना आणि त्यांनी टॉस जिंकता जिंकता प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या ग्राउंडचा अंदाज नक्कीच आहे त्यांना, सातत्याने ग्राउंडवर ते खेळत असतात, परंतु समोर तो संघ आहे जो सातत्याने या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. होम ग्राउंड म्हटलं तरी सुद्धा काही चुकीचं ठरणार नाही आणि त्याच होम ग्राउंडवर सध्याच्या स्थितीला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज होत असताना आपण पाहतोय. सलामीसाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहतोय. एका बाजूला उमेर आणि त्यांच्या सोबत युसुफ, दोन्ही चांगले फलंदाज आहेत. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण या दोन्ही फलंदाजांना पाहतो चांगला खेळ करत असताना, परंतु आजच्या दिवशी सुद्धा चांगला खेळ करावा लागेल, संघासाठी खेळावं लागेल, धावा करावे लागतील आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज येत असताना आपण पाहतोय 12th मॅन आपण पाठवून द्यायचं आहे. फिल्डिंग टीम आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. मेंदडी टीम 12th मॅन कंपल्सरी इथं पाठवून द्यायचं आहे. आपल्याला प्लेयर्सची नावं पोहोचवायची आहेत आमच्या कॉमेंटेटर्स पर्यंत, स्कोरर पर्यंत. आणि अय्यान गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
चालला चौकारासाठी खेळून काढलाय. ते 30 धावा धावफलकावर लागले. 2 षटका अखेरी 33 धावा. इबाद चांगली गोलंदाजी. दोन षटका अखेरी 23. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या कडेला लागल्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सिंगल इथून पुढे कंप्लीट होईल. शेवटच्या बॉलवर सिंगल येत असताना आपण पाहतोय षटकाची इथून पुढे समाप्ती पण पाहतोय. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 57 लागतायत. 3 षटका अखेरीस 57 धावा. धावांची लईलोट, धावांचा पाऊस आपण पाहतोय. प्रति षटकात 19च्या सरासरीने धावा आले त्या मॅच मध्ये. काय फलंदाजी होते या षटकामध्ये. ऋषिकेश यांनी तब्बल 24 धावा खर्च केल्या. अगदी महागडा षटक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. इबाद ला जर सोडलं तर बाकीच्या दोन्ही गोलंदाजांवर आक्रमण केलंय. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर 23 धावा आलेल्या. तदनंतर तो इबादचा षटक फक्त आणि फक्त 10 धावा खर्च झाल्या त्या ओव्हरमध्ये. आणि हा शेवटचा हा तिसरा षटक ऋषिकेश याने सुद्धा 24 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज उमेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय स्लॉग ओव्हर साठी आलाय. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक हातलत असताना उमेर पहिला बॉल. बॅटची कडा, चेंडू हवेत, विकेट किपर बॉलच्या खाली, चुकी घडणार नाही. आणि आता सलाउद्दीन नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय. धक्का क्रमांक 2. सलाउद्दीन बॅक टू दी पव्हिलियन. चला यानंतर होणारा सामना हरवीत विपक्ष असेल संघ तुडील. दोन्ही संघाच्या कर्णधाराने इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय आणि इथे आपण आल्याची रिपोर्ट करायची आहे आमच्या आयोजकांकडे. तुडील अँड त्यांच्या विपक्ष हरवीत. पहिल्याच बॉलवर उमेर याने महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलाय. म्हणजे ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होत्या, धावा येतच नव्हत्या तर धावा बरसत होत्या, अशा फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय. उमेर पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज इब्राहिम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय दुसरा बॉल. हा बॉल लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदर केल्यानंतर त्वरित चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होते इथून पुढे. आणि स्ट्राईक एंडला आपल्याला युसुफ पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू मध्ये 25 वैयक्तिक 25 धावांवर फलंदाजी करत असताना त्यांना सुद्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल. हा बॉल बॅटची कडा, नशिबाची साथ. आणखीन एकदा बॉल नाही थांबणार, निघून जाईल बॅकवर्ड. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी युसुफ याला आज नशिबाची साथ आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर युसुफ याची कॅच कुठेतरी ड्रॉप केली. ती खूप मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळाली या मॅच मध्ये. आणि अशा स्थितीमध्ये युसुफ यांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा उचललाय आणि अगदी आपल्या बॅटमधून धावा सुद्धा बनवल्यात. 62 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत या इनिंग मधले. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ मध्येचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धाव्यांची भर धावफलकामध्ये पडत असताना आपण पाहतोय 64 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत या इनिंग मधले. हा बॉल काहीसा जास्तच बाहेर डिलिव्हर्ड केला. फलंदाजांनी सोडून केला. पंचांनी दंडित केला. इट्स अन व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय 65 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचे 2 बॉल. या बॉलला उडवलाय आणि हा बॉल सरळ जाऊन पडलाय.
क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये धक्का क्रमांक 3 युसुफ याला मात्र आता परतावा लागेल. शेवटचे 2 बॉल होते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी असफळ होत असताना आपण पाहिला आणि वैयक्तिक 31 धावांची खिळी आपण पाहिली आहे युसुफच्या बॅटमधून. 65 धावा धावफलकावर लागतात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि त्यामधून 31 धावा धावफलकावर लागत असता 31 धावा वैयक्तिक युसुफ याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्यात. आणि नवीन फलंदाज विलास राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल फेस करत असताना शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळावा लागेल. आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला आलो आहोत हे गरजेचं नाही आहे, परंतु त्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना आपण केलंय काय हे महत्वाचं आहे. एक बॉलवर चान्स भेटलाय विलास याला आणि त्या बॉलचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल युसुफ याला विलास याला. शेवटचा बॉल 65 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय शेवटचा एक बॉल बाकी आहे. हा बॉल, या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, हाही बॉल हवेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट येत असताना आपण पाहतोय उमेर काय गोलंदाजी केली या पठ्ठ्याने. फक्त आणि फक्त शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवलेत. काय गोलंदाजी, अगदी नियंत्रित टप्पा आणि अगदी नियंत्रित वेगात गोलंदाजी करत असताना नियंत्रित गोलंदाजी कशी करावी तर उमेर याच्यासारखी करावी. शेवटचा षटक हाताळलाय, धावा फक्त आणि फक्त 8 खर्च केलेत आणि 3 चांगले फलंदाज मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवलेत. 65 ऑन दी बोर्ड, 66 चा टार्गेट असेल. धावसंख्या मोठी नाहीये परंतु धावसंख्या छोटीही नाहीये. 66 धावा चेसेबल आहेत या ग्राउंड वरती. चला तुडील आणि हरवीत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे टॉस साठी यायचंय. तुडील आणि हरवीत टॉस साठी यायचंय. आपल्याला पहिला पुकार असेल तुडील आणि हरवीत टॉस साठी यायचं. इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये. 3 षटकामध्ये कुठेतरी 57 धावफलकावर धावा होत्या, तदनंतर कुठेतरी वाटलेला की धावफलक 70-75 धावांच्या पलीकडे जाईल, परंतु ती गोलंदाजी अगदी भेदक टप्प्यावर आणि अगदी नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली शेवटच्या षटकामध्ये उमेराच्या माध्यमातून. आणि शेवटच्या षटकामध्ये फिल्डिंग गोलंदाजी करत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमला कुठेतरी थांबवण्यात त्याला यश मिळालं. चला तुडील आणि हरवीत या दोन संघादरम्यान इथे टॉस केला जातोय. अबित जिकाजी यांच्या हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. हेड्स इज अ कॉल अँड हेड्स इट इज. तुडील संघाने इथून पुढे नाणेफेक जिंकले. आपला निर्णय सोबत घेऊन यायचा आहे आणि इथेच आम्हाला कळवायचं आहे. चला तुडील संघ, आपल्याला 5 मिनिटाचा कालावधी इथून पुढे दिला गेलेला आहे. आपला निर्णय इथून कळवायचा आहे. शेवटचे 5 मिनिटं आपल्याला दिले गेलेले आहेत. आपला निर्णय इथे कळवायचा आहे. तुडील संघ चला दुसऱ्या पूर्वार्धाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना दोन्ही सलामीवीर, दोन्ही आमचे पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. दोन फलंदाज अय्यान आणि त्याच्या समवेत ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय.
ऋषिकेश आणि अय्यन कुठेतरी गोलंदाजीला आपल्याला बॅकफुटले असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु फलंदाजी करत असताना नियंत्रित फलंदाजी आपल्याला करावी लागेल, धावा करावे लागतील. धावसंख्या 66 आहे. धावसंख्या कमी नाही आहे, परंतु धावसंख्या जास्ती सुद्धा नाही आहे. धावसंख्या होऊ सुद्धा शकते आणि धावसंख्या थांबवली सुद्धा जाऊ शकते आणि अशा स्थितीमध्ये चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येणार मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी? तर जिशान ह्याच्या हातात कर्णधारांनी बॉल सोपवलाय. अगदी जिशान आपल्या वेगासाठी आणि अचूक भेदक गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडावी लागेल गोलंदाज जिशान याला. चांगली गोलंदाजी करावी लागेल, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये 66 धावा आपल्याला थांबवायच्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये जिशान मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमर 11 मसला आयोजित ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण अनुभवतोय थेट लाईव्ह पिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील अंडर एज लॉट्सचे. त्यामधील पहिला सामना आपण पाहतोय उमर 11 मसला आणि त्यांचेच विपक्ष मेंदडी. जिशान गोलंदाजीसाठी दुसऱ्या पूर्वार्धाचा पहिला चेंडू घेऊन पहिला बॉल. अगदी वेग 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 आणि भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवर. पहिला बॉल डॉट आलाय. पहिल्या पूर्वार्धात आपण पाहिला तर पहिल्या बॉलवर बाउंड्री आलेली. या पूर्वार्धातला पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल ऋषिकेशला थांबवलाय पहिल्या बॉलवर. हा बॉल या बॉलला कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स. तदनंतर क्षेत्ररक्षक फील्ड करतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावांनी धावफलकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा स्थितीमध्ये 2 बॉलवर 2 धावा येत असताना आपण पाहतोय. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकाचे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा जर आपण पाहिला तर म्हसला संघाने पुरेपूर उचलला. अगदी धावांची लयलूट पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये आणि त्याच प्रकारची फलंदाजी मेंदडी संघाला सुद्धा करावी लागेल. हा बॉल या बॉलला कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. चान्स तिथे क्रिएट झालाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल होता. कुठेतरी कॉलिंग मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणी झेल मात्र इथून पुढे कंप्लीट झाले. धक्का क्रमांक पहिला ऋषिकेशला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. शावेज तिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यासोबत इब्राहिम हे 2 क्षेत्ररक्षक होते. कुठेतरी दुखापत झालेली असताना आपण पाहतोय. चला पाणी पोचवायचंय मैदानामध्ये. अय्यूब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 1 डाऊनच्या पोझिशनवर. आम्ही अपेक्षा करतो की जास्तची दुखापत झालेली नसावी.
पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋषिकेशला तिसऱ्या बॉलवर मैदानाच्या बाहेर यावं लागलं. कॅच आउट स्वरूपात तो फलंदाज बाद झाला आणि इथून पुढे जिशान आपल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन चौथा बॉल. हा ही बॉल वेग 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 आणि अतिशय भन्नाट वेगात गोलंदाजी आणि नियंत्रित गोलंदाजी कशी करावी तर जिशान याकडून शिकण्यासारखं आहे. अगदी 4 बॉल हाताळल्यात पठ्ठ्याने, 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट सुद्धा मिळवल्या. जिशान दफेदार अगदी चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत, 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट सुद्धा मिळवलेली. परंतु या बॉलवर कुठेतरी लाईन चुकली आणि त्या चुकीला माफी मिळणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धाव्यांसाठी चौकार आलाय. या इनिंग मधला पहिला. 5 बॉल आतापर्यंत टाकून झालेत, 6 धावा खर्च झालेत. या ओव्हरमध्ये 1 विकेट सुद्धा मिळालाय. जिशान जे कुठेतरी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय या बॉलवर कुठेतरी चुकी घडली आहे, चौकार आलाय. परंतु कमबॅक करणं माहीत आहे जिशान याला. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. हुझैफ दफेदार चुकी घडणार नाहीये, सिंगल कंप्लीट झाली आहे. 7 धावा फलकावर लागलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा फलकावर लागत असताना आपण पाहिलंय एक गडी महत्वपूर्ण मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवलंय जिशान याने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक आपल्याला संपुष्टात येत असताना पाहायला मिळतोय. फलकावर धावा फक्त आणि फक्त 7 आपण पाहतोय. आता येणारे 18 बॉल 59 धावा करायच्या आहेत. तिथून पुढे प्रति षटकाला 20च्या सरासरीने धावा करावे लागतील फलंदाजी करत असताना टीम मेंदडी. गोलंदाजीसाठी हुझैफ दफेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. हुझैफ दफेदार म्हणायला गेलो तर रॉयल बोरली फेस्टिवल जी सर्वाधिक मोठी स्पर्धा मानली जाते त्या स्पर्धेतील या वर्षातला हा बेस्ट बॉलर सुद्धा ठरला, मॅन ऑफ द सिरीज सुद्धा ठरलाय आणि तोच हुझैफ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. बॉल हवेत, विकेटचं पतन. आल्या आल्या आपल्या नावाला साजेशीर गोलंदाजी केली हुझैफ याने. पहिल्याच बॉलवर महत्वपूर्ण फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलाय आणि साद कादरी यांच्या माध्यमातून ही झेल इथे कंप्लीट होत असताना आपण पाहिलंय. चांगला झेल तिथे कलेक्ट केला. 7 धावांवर लागणार हा दुसरा हादरा. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर, नवीन फलंदाज हुझैफ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. हुझैफ विरुद्ध हुझैफ अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथून पुढे कुठेतरी अडचणीत सापडलाय फलंदाजी करत असताना मेंदडी संघ आणि त्या अडचणीमधून बाहेर काढावे लागेल फलंदाजी करत असताना हुझैफ याला. हुझैफ यांनी पहिला बॉल इम्प्रोवायझिंग करत असताना खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु समोरील गोलंदाज त्याहून जास्त ऍक्टिव्ह आणि तदनंतर नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी चांगला जाणारा आहे. त्याने ओळखला, इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न होता. बॉलला थोडासा पुढे ठेवला आणि इथून पुढे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. हा बॉल, या बॉलला उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक युसुफ डाऊन दी बॉल. कोणत्याही प्रकारची चुकी घडणार नाहीये. या ओव्हर मधला हा दुसरा विकेट हुझैफ दफेदार याच्या नावी पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होते गोलंदाज हुझैफ याच्या माध्यमातून. अगदी वेग 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 आणि त्यासोबत अगदी नियंत्रित टप्पा. 3ही जर बॉल आपण पाहिले तर गुडलेन स्पॉटवर तिथे कुठेतरी पिच केलेत आणि 2 विकेट सुद्धा मिळवलेत महत्वपूर्ण. आणि एका स्पर्धेमध्ये इथे आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात की सर्वाधिक जास्त
षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा या हुसेफच्याच नावी आहे आणि चांगली गोलंदाजी सुद्धा सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु इथे कुठेतरी चुकी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज हुसेफ याला पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत इट्स नो बॉल. म्हणजेच काय तर येणारा बॉल फ्री हिट असेल. कुठेतरी या बॉलवर मोमेंट ऑफ शिफ्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल फलंदाज उमेर याचा. फ्री हिटचा बॉल. हा बॉल अगदी थोडीशी दिशा भरकटली. पंच आमच्याकडे वळले, कळवला इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय. फ्री हिट इथून पुढे कंटिन्यू असेल. आमचे पंच सैफुल्ला जे हवालदार आम्हाला कळवतायत इट्स अ वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिटचा बॉल. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा बॉल, परंतु अगदी नाकाजवळून जाणारा बॉल राहिलाय. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये हुसेफ दफेदार यांच्या माध्यमातून. 4 बॉल झाले, 2 धावा खर्च केल्यात एक्स्ट्राच्या साह्याने आणि 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवल्यात. काय गोलंदाजी. 2 बॉलवर 2 विकेट, तदनंतर 2 डॉट आणि तदनंतर 2 एक्स्ट्रा सुद्धा पाहायला मिळाले. याही वेळेला बॅटची कडा. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय काय गोलंदाजी होते हुसेफ दफेदार यांच्या माध्यमातून. 3 विकेट, 2 धावा खर्च करत असताना शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. काय गोलंदाजी होते या पठ्ठ्याच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावर लागतायत. फौजाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 जर एक्स्ट्रा सोडले ना तर अगदीच चांगली गोलंदाजी. 2 एक्स्ट्राच्या व्यतिरिक्त एकही धाव अजून बॅटने आलेली नाहीये या षटकामध्ये. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज अय्यान नॉन स्ट्राईक एंडला आहे सलामीसाठी हा फलंदाज आलेला. अजूनही एकही बॉल वेस्ट केला नाहीये त्या फलंदाजांनी. शेवटचा बॉल कुठेतरी खाली राहिला. डॉट बॉलची संगत इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या अखेरी धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर फक्त आणि फक्त 9 लागल्यात. 4 गडी इथून पुढे बाद झालेत. म्हणजेच काय तर अगदी पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च झालेल्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या फक्त गोलंदाजी करत असताना हुसेफ दफेदार याने. काय गोलंदाजी झाली आहे मॅच मध्ये. पहिल्या पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर बॅट्समन कुठेतरी हवी ठरत असताना आपण पाहिलं. दुसऱ्या तेव्हा कुठेतरी वाटलं की बॅटिंग विकेट आहे, धावा या विकेटवर कुठेतरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु जसंच दुसऱ्या पूर्वार्धाला सुरुवात झाली ना तर त्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आलेल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. चांगली 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 गोलंदाजी. हा ही बॉल. तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने झाली आहे. स्वप्नील गोलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतोय अगदी फिरकी पट्टू आपण पाहतोय उजव्या हाताचा. हा बॉल एक कटर टाकण्याचा प्रयत्न. कुठेतरी जास्तच वळण घेणारा चेंडू राहिलाय. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 10 ऑन द बोर्ड. 2 अंकावर धावफलकावर धावा लागतायत. रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न, त्याला पिक केला आणि त्याला टिक केला सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 6. येणारा हा या मॅचचा या इनिंगचा पहिला षटकार. पहिले 2 लेग कटर हा कुठेतरी रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी उठवला आणि त्या बॉलला पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 16 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतो इथूनही पुढे अजून 50 धावा करायचे आहेत. हा बॉल अगदी क्विकर वन टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल इथून पुढे कंप्लीट होते. 17 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल. हा बॉल या बॉलला उडवला, पायावरचा बॉल, त्याला फक्त फ्लिक केला आणि बॉलला पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येणारा हा दुसरा षटकार.
23 धावा धाव फलकावर लागत असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला अजूनही बाकी आहे. 23 धावा धाव फलकावर लागतायत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 मध्ये अजूनही 43 ची गरज आहे. हा ही बॉल हाय 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 अँड हँडसम इट्स सिक्सर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. कुठेतरी मागे ठरत असताना आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील याला अगदी या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. शेवटचा षटकात 37 धावा करावे लागतील. फलंदाजी करत असताना टीम उमर 11 मसला संघाच्या विपक्षात मेंदडी संघाला शेवटचा षटक शावेज घेऊन येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी दाखल होत असताना शेवटच्या षटकासाठी जिथे 6 मध्ये 37 धावा करायच्या आहेत. 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावले आणि एखादा कुठेतरी अवांतर आला तर मॅच बनू शकते. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे, परंतु त्यासाठी मेहनत करावी लागेल. परंतु इथे कुठेतरी पहिल्या बॉलवर गोलंदाजी करत असताना शावेज वरचढ ठरत असताना आपण पाहिलंय. सिंगल कंप्लीट झाले. 30 धावा धाव फलकावर लागतात. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. 5 मध्ये 36 करायचे आहेत. कुठेतरी आता औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये, परंतु इथूनही पुढे चुकी घडली तर मॅच बनू शकते. परंतु त्यासाठी फक्त प्रयत्न करावा लागेल. डॉट बॉल आलाय. 4 बॉल 36 ची आवश्यकता. मॅच कुठेतरी दूर जात असताना आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना मेंदडी टीम पेक्षा 4 बॉल 36 धावा. बॅटची कडा. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. फौजान याला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर विकेटचा पतन. 5 फलंदाज इथून पुढे बाद झाले 30 धावसंख्येवर. युसुफ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. तिथून पुढे सुद्धा शावेज पुढचा बॉल घेऊन. हा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच कुठेतरी लांब आहे, परंतु आम्ही धावा थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. सिंगल इथून पुढे कंप्लीट झाले. 31 धावा. 2 बॉलवर 35 धावा. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी लागेल या मॅच मध्ये. 2 बॉल 35 ची आवश्यकता. पुढचा बॉल स्लोवरवर टाकण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या पट्ट्यावर लागल्यानंतर सिंगल इथून पुढे सुद्धा कंप्लीट होईल. एका धावेच्या साह्याने 32 धावा धाफळकावर लागतील. शेवटचा 1 बॉल असेल आणि दोन्ही फलंदाजी करत असणारे फलंदाज युसुफ अय्यान हे बंधू आहेत असं आम्हाला कळवत आहेत आमचे स्कोरर मित्र. परंतु इथे कुठेतरी मेंदडी संघ खूपच दूर राहिले या मॅच मध्ये. 1 बॉल 34ची गरज फक्त आणि फक्त. औपचारिकता इथून पुढे कंप्लीट करावी लागेल. या बॉलवर कोणत्याही प्रकारचे धाव येत नाही. या डॉट बॉलची संगता. अशा स्थितीने उमर 11 मसला संघ पहिल्या मॅच मध्ये विजयी ठरलाय. या स्पर्धेतील पहिला सामना मेंदडी विपक्ष उमर 11 आपण पाहिला आणि फलंदाजी गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली केली आहे या टीमने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि तसेच मेंदडी संघ आपले सुद्धा हार्दिक अभिनंदन. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखल झालात. आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये शिरकत घेतली याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभार मानतो. हार्ड लक टीम